नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी राहुल। आपण पाहता सत्य पोलीस टाइम। मी घाटकोपर पश्चिम येथे जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्यांना 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असे जे व्यक्ती आहेत, मुंबईमधील घाटकोपर या एरियामध्ये राहणारे स्लम एरिया आहेत, त्या एरियामधून एवढी उंच भरारी घेतलेले विजयजी जाधव, आज त्यांना आपण भेटण्यासाठी आलेलो आहे। त्यांना कशा पद्धतीने राष्ट्रपती पुरस्कार भेटला, त्यांचं कारकीर्द कशी होती हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार। आपला परिचय? माझं नाव विजय दामोदर जाधव। माझी पोलीस खात्यामध्ये बृहन्मुंबई पोलीस खात्यामध्ये 32 वर्ष सेवा झालेली आहे आणि मी यापूर्वी मुंबई पंतनगर पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच, BDS, बॉम्ब स्क्वॉड अशा ठिकाणी कार्यरत आहे। आता सध्या मी दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे माझी सध्या नोकरी करत आहे। तर आपण 32 वर्ष नोकरी केली आणि आपलं लहानपण या स्लम एरियामध्ये, घाटकोपर पश्चिम स्लम एरिया आहेत, याच्यामधून आपण एवढी उत्तुंग भरारी घेतली, कसं वाटतं आपल्याला? खूप बरं वाटतं आहे। एवढा मोठा मला पुरस्कार भेटला, मला खरंच अभिमान आहे आणि भारत सरकारने मला गौरव करून राष्ट्रपती पदक बहाल केल्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे, शासनाचे आभारी आहे। मला वेळोवेळी मदत करणारे माझे वरिष्ठ यांचे मी आभारी आहे। या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी पुष्कळशा केसेस ओपन केल्यामुळे मला हे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक देण्यात आलं आहे, त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे। ज्यावेळेस आपल्याला कळलं की 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती पदक घेण्यासाठी दिल्लीहून बोलावणं आलं, त्यावेळेस आपली मानस्थिती कशी होती आणि आपल्याला काय वाटलं? त्यावेळेस मी माझ्या मातृभूमी चिपळूण या गावी होतो। अचानक मला फोन आला की तुम्हाला राष्ट्रपती पदक देण्यात येत आहे। मी खूप भारावून गेलो आणि माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले। तर त्यांना राष्ट्रपती पदक, आणि ते आज भारावलेले आहेत। 32 वर्ष सर्व्हिस केली आणि महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस हा एक कठीण भाग आहे। पोलीस दलामध्ये नोकरी करायची म्हटलं तर हा एक कठीण आणि जिकरीचा भाग आहे। याच्यामधून यांना महाराष्ट्र पोलीसमधून एक त्यांचं नाव दिल्लीपर्यंत गेलं आणि त्यांना तो पुरस्कार जाहीर झाला। याच्याबद्दल आपल्या मित्रमंडळीमध्ये काय भावना होती? माझे बरेचसे मित्रमंडळींना आनंद झाला, माझ्या कुटुंबियाला आनंद झाला, माझी पत्नी, वेळोवेळी मला मदत करणारी माझी पत्नी, तिलाही आनंद झाला। तसेच मी आज आवर्जून माझ्या भावाचं नाव घेईन। माझे भाऊ प्रकाश दामोदर जाधव यांनी मला वडिलांना मोठं केलं आणि या पदाला सोडलं। तर जाधव अश्रू अनावर होत आहे की त्यांचे जे अश्रू आहेत हे खुशीचे अश्रू आहेत, जे त्यांचं लहानपणापासून त्यांचं छत्र हारलं आणि भावाने त्यांना मोठं करून आणि जे काही पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर जे पदक भेटलं आहे राष्ट्रपती, तर त्यांना तो जो अश्रूंचा बांध फुटलेला आहे असं जे आपण म्हणू, याच्याबद्दल तुम्ही हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मला जो मिळाला आहे तो मी माझी आई आणि माझे मोठे बंधू प्रकाश दामोदर जाधव यांना समर्पित करत आहे। आपले कुटुंब, आपल्याला वेळोवेळी साथ देणारी तुमची फॅमिली म्हणजे घरची मिसेस, यांना कसा आनंद, काय वाटतं तुम्हाला? त्यांना खूप आनंद झाला आहे। माझी पत्नी मेघा जाधव म्हणून आहे, त्यांच्याबरोबर माझं आता लग्न होऊन जवळजवळ मला 28 वर्ष झालेली आहेत। हिने माझ्याबरोबर अतोनात मेहनत करून आम्ही छोट्याशा झोपडपट्टीत राहणारे आता या इथपर्यंत आलेलो आहे। खरोखर चीज झालं आणि आमची दखल, भारत सरकारने माझी दखल घेऊन माझ्या सर्व्हिसबद्दल खूप चीज झालं आणि मला खूप अभिमान आहे। माझा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, पदक जाहीर झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला। तर विजय जाधव साहेब हे महाराष्ट्र ATSमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ
काय वाटतं मॅडम तुम्हाला की जो साहेबांना पुरस्कार भेटला आहे याच्याबद्दल तुम्ही आणि तुमचे कुटुंब काय म्हणता याच्याबद्दल? खूप आनंद झाला आम्हाला आणि कुटुंबियांना पण खूप हे वाटलं की आज सगळी प्रयत्न करत होते पण ह्यांना मिळाला. त्याच्यामुळे ही सगळी त्यांच्या आईची मेहरबानी आहे. त्यांच्या आईमुळे यांना हे सगळं तिने हे केलं आज त्यांना पोलीसमध्ये भरती करण्यापासून सगळं. त्याच्यामुळे त्यांचं आम्ही खूप आभारी आहोत. तुम्ही पण त्यांना काही साथ दिली, तुमचा बी या पदकामध्ये वाटा आहे, भागीदारी आहे. याच्याबद्दल तुमचं पर्सनल काय आहे? ते तर आहे. सकाळी उठून सगळं जॉबवर जाणं वगैरे सगळं उठवणं, त्यांना सकाळीच सगळं देणं, वेळेवर सगळं खाणं पिणं सगळं करणं, त्याच्यामुळे ते करू शकले सगळं असे. तर ह्या होत्या जाधव साहेबांच्या पत्नी. त्यांच्याकडनं आपण त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तर आपण जाधव साहेबांना विचारू, जर ह्या 32 वर्ष सर्व्हिसमध्ये तुम्ही आपली कामगिरी उल्लेखनीय केली, ज्या घडामोडी घडल्या तुमच्या आयुष्यामध्ये ह्या घडामोडींचा तुम्ही थोडक्यात उल्लेख केला आणि राष्ट्रपती पदक तुम्हाला असं कोणी वरिष्ठांनी काही विचारलं किंवा काही तुमचा सत्कार समारंभ असं काही गोष्टी घडल्यात का? मला सत्कार बऱ्याच लोकांनी केले. माझे वरिष्ठ दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख साहेब आमचे बजाज साहेबांनी मला ऑफिसमध्ये बोलून माझा जाहीर सत्कार केला आणि मला एक लेटर पण दिलं. मला त्याला खूप आनंद झाला की साहेबांनी मला पदक देवो लेटर दिल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि माझ्या समवेत काम करणारे माझे सगळे अधिकारी, माझे अंमलदार, सोबत काम करणारे अंमलदार यांना खूप आनंद झाला. आणि त्याबद्दल मला वेळोवेळी साथ देणारे माझे वरिष्ठ यांचे बी आभार मानतो आहे. तर जाधव साहेबांचे मित्रपरिवार आहेत, आपण त्यांच्या संगती बोलणं करू की लहानपणापासून त्यांच्या संगती आहेत आणि हे आज एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन एवढं मोठं त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पद भेटलेलं आहे. तर हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ, त्यांना काय वाटतं आहे. थोडक्यात आपला परिचय. मी मंगेश वसंत परब, अखिल भारतीय समाजोत्सव मंडळाचा मी अध्यक्ष आहे आणि विश्वस्त पण आहे. तर तुम्ही कधीपासून ओळखताय विजय जाधव यांना आणि काय वाटतं त्यांना एक राष्ट्रपती पदक पुरस्कार भेटला आहे? विजय जाधव हे लहान, मी जरा सिनियर आहेत ना, ते माझ्यापेक्षा लहान आहेत, परंतु आम्ही अखिल भारतीय समाजोत्सव मंडळ ते विविध सामाजिक संस्थांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. आणि आमचा एरिया हा स्लम आहे, म्हणजे निश्चित चाळीवजा झोपडपट्टीचा एरिया आहे. त्यामध्ये म्युन्सिपल शाळेमध्ये शिक्षण घेणं, त्यानंतर पोलीस भरतीमध्ये दाखल होणं, शारीरिक क्षमता, धावपळ, त्यांची बौद्धिक चाचणी या सगळ्या त्यांनी पार केल्या आणि ते पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत. आणि गेली 32 वर्ष आमचा त्यांच्याशी संपर्क आहे आणि एक ॲक्टिव्ह पोलीस दल आहे, त्यामुळे ते काम केलेले आहे. आमच्या मंडळामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था राखण्याबद्दल काय आहे ते त्यांचे नेहमी मार्गदर्शन आम्हाला लाभत असते. परंतु एक चळवळ सर्वांच्या उपयोगी पडणारा, पोलीस दलामध्ये काम करणारा, आपल्या कायदा सुव्यवस्थेचे आबाधित राखून अनेक जणांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना पोलीस दलामध्ये भरती व्हा, तुम्ही हे करा, प्रत्येकाला माहिती त्याने ते देत असतात. असं त्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार त्यांना जाहीर झाला, याच्याबद्दल तुम्हाला काय भावना, तुमच्या मित्रमंडळीमध्ये काय खुशी होती? नाही, फार खुशी आहे, कारण राष्ट्रपती पदक आमच्या पोलीस दलातले बरेच मित्र आहेत, कारण त्यावेळी पुष्कळ भरती झालेत आणि विजय दामोदर जाधव यांना मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यामध्ये फार मोठा जल्लोष या ठिकाणी झालेला आहे. हे कुठलं राजकीय पद नाही आहे, तर सेवेचं पद आहे आणि सेवा करत असताना ते निरनिराळे जे अनेक जटिल कारस्थानं वगैरे झालेले असतात आणि दहशतवादी पथकाचे असल्यामुळे त्यांचं काम म्हणजे कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही, अशा पद्धतीने त्यांची ड्युटी असायची आणि आम्ही त्यांना बघायचो की ड्युटीवर रात्रभर ताबडतोब फोन आला की ताबडतोब जाधव साहेब पटकन निघून जायचे. आणि दहशतवादी विरोधी पथक आपण बघतात की मुंबई हल्ला झाल्यानंतर ज्या दहशतवादी विरोध पथकाने या देशामध्ये म्हणजे भारतीयामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि जे दहशतवादी होते त्यांना पकडण्यामध्ये फार मोठा आपल्या जीवाची बाजी लावून, जीवाचं हे लावून त्यांनी ते काम केलेलं आहे. पोलीस दल नुसता ड्युटीवरचा वर्दीतला पोलीस नाही, तर तो काम करणारा पोलीस आहे, अतिरेक्यांशी 2 हात करणारा पोलीस आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला ह्या आमच्या स्लम विभागामध्ये चाळीवजा झोपड्यामध्ये राहणाऱ्या आमच्या या मित्रमंडळामध्ये फार आम्हाला आनंद झाला की आमचा एक पोलीस दलातला कर्मचारी त्याला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. खऱ्या अर्थाने आमच्या भटवाडीची शान फार उंच झालेली आहे. जाधव साहेबांना एक अश्रू अनावर झाले आणि एक खुशीचे अश्रू आहेत.
तुम्हाला कसं वाटतंय? नाही, जो गरिबीमधून येतो आणि जो श्रम करतो त्याला तर त्यांचा भावना आवेग एवढा आलेला आहे. कारण त्यांचे बंधू पण त्या पोलीस दलामध्ये होते, कारण ज्यांनी ती गरिबी बघितलेली आहे आणि गरिबीशी झुंजलेले आहेत. आज ते अतिरेकाशी झुंजत आहेत, पण त्यांनी गरिबीशी झुंज राहून त्या सरकारी सेवेमध्ये प्रामाणिकपणे आज त्यांनी सेवा केली आहे. मला होता त्यांच्या 18 का 20 वर्षानंतर रिटायर होणार आहे आणि रिटायर होता होता त्यांना हे पदक निश्चित मिळालेलं आहे. काही जणांच्या फायली जातात, काहीचं सिलेक्शन होत नाही, पण तिथपर्यंत पोचणं एक सर्वसामान्य ATS मधला जो हे आहे कॉन्स्टेबल आहे तो तिथपर्यंत जाणं हे फार मोठं गौरवास्पद आहे. आणि ती त्यांच्यामुळे त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ठिकाणी निरनिराळ्या केलेल्या गुन्ह्यांचा तपास आपल्या जीवाची बाजी लावून आणि सर्व आपल्या बुद्धिमत्तेचं काम करून त्यांनी केलेलं हे आहे. आणि ते बुद्धिमत्तेमध्ये शार्प आहेत, कारण आम्ही आमच्या मित्रमंडळात बघतात त्यांना ते बरोबर त्यांना सिक्स सेन्स आहे का माहिती नाही, पण पुढे काय होणार ते पटकन जज करून सांगतात, बा हे तुम्ही पाऊल उचलू नका किंवा हे करू नका. आमच्या गणपती मंदिरात पण ते सक्रिय असतात, त्यामुळे ते आम्हाला बरोबर बाजू सांगतात, कायद्याची बाजू काय आहे. आम्ही जरी किती भावनात्मक झालं तर कायद्याचा बाजू हे आहे, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, अशा प्रकारचा उत्कृष्ट मार्गदर्शन करतात. आणि आमच्या सर्वसामान्य लोकांमधला एक जण आमच्या दिल्लीच्या पदापर्यंत गेला, ह्याचा फार मोठा आमच्या भटवाडी हिलच्या म्हणजे भटवाडी जनतेला फार मोठा अभिमान आहे. हे होते विजय जाधवांचे मित्र, लहानपणापासून मित्र होते. त्यांनी त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांची दोस्ती किंवा त्यांचा स्लम एरियामधला जो वेळ आणि काही गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्याकडनं जाणून घेतल्या. लहानपणापासून आणि जी 32 वर्ष सर्व्हिस केली, ज्या स्लम एरियामध्ये राहून त्यांनी 32 वर्ष सर्व्हिस करून आणि त्यांचा एवढ्या महाराष्ट्र ATSमधून पुढं गेलेली फाईल किंवा त्यांचं नाव आलेलं आणि जो त्यांचा आनंदाचा जो बांध फुटला होता तो आपण बघितला. कॅमेरामन रामकुमारसह राहुल खंडीजोड, सत्य पोलीस टाईम, घाटकोपर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.